नमस्कार, मी सुवर्ण. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला प्रिन्स कटची कटिंग करायची आहे आणि छातीचे माप आहे 38 इंचाचे. चला तर आपण त्याची कटिंग पाहूयात. आपण डबल घडी घालून घेतलेली अस्तरची अशी व्यवस्थित डबल घडी घालून घ्यायची. समोरची जी ओपन साईड आहे ती समोरच्या साईडला आहे आणि अखंड बाजू जी आहे ती माझ्या साईडला आहे. म्हणजे सुट्टी बाजू समोरच्या साईडला आहे आणि अखंड बाजू माझ्या साईडला आहे. तर मी पहा उंचीचे माप घेतले. मी स्क्रीनवर मापे पण दिलेली आहेत. उंची माझी 14.5 इंच आहे. तर मी 15.5 इंच घेतलेले आहे आणि एक रेष ओढून घेतली. आपला गळा जो आहे तो खूप मोठा आहे, 11 इंचाचा आहे. तर मी जी गळा रुंदी टाकलेली आहे ती 2 इंच टाकलेली आहे आणि शोल्डर आहे 5.5 इंचाचे. हे पहा, आता आर्म होल घेऊयात. आर्म होल घेतलेला आहे 6.5 इंचाचा. त्याला चौकोन बॉक्स आखून घेतला आणि छातीच्या मापानुसार 9.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतले. पहा, मोंढा कट करण्यासाठी 1.5 इंचावर एक निशाणी केलेली आहे आणि मोंढ्याचा आकार देऊन घेतला. ही बॅक साईड आहे आपली, पाठीमागची बाजू आहे. आता आपण मागील गळा कट करूया. फक्त 3.5 इंचाची पट्टी 3 इंच तयार पट्टी ठेवायची आहे आपल्याला खालची. मी म्हणून 3.5 इंचावर एक निशाणी केलेली आहे. हे पूर्ण गळा जो आहे तो 11 इंचाचा येतो. खालच्या साईडला 3 इंच घेतले आणि असा चौकोन बॉक्स आखून घेतला आणि गोल गळा आहे. खालच्या साईडला थोडा पसरट आहे आणि वरच्या साईडला मोठा गळा असल्यामुळे गळा रुंदी जी आहे ती मी 2 इंचाची घेतलेली आहे आणि मोंढ्याचा आकार देऊन घेतला. आता आपण फिटिंगची माप टाकूयात. तुमची जेवढी फिटिंग आहे तेवढे माप टाकायचे आणि 1 इंच टक्ससाठी आणि शिलाई मार्जिनसाठी. आता कमर घेर आहे माझा 33 इंच. 33 इंचाचा चौथा भाग करून घेऊन 1 इंच टक्ससाठी आणि शिलाई मार्जिनसाठी अशा रेषा आखून घेतलेल्या आहेत. आता जसे आखले आहे तसेच कट करून घेणार आहे. तर पाठीमागील भाग आपण कट केलेला आहे तो तसाच ठेवून पूर्ण आखून घ्यायचा आणि नंतर आपण पुढच्या साईडची मापे टाकून घ्यायची आहेत. पूर्ण मी जसा आहे तसा पूर्ण आखून घेतलेला आहे आधी. आता आपण त्याची मापे टाकूयात. शिलाई मार्जिन घेतलेली आहे. ही गळा रुंदी झाली. आता आपल्याला पुढचा गळा आखायचा आहे. पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा घेऊन मी चौकोन बॉक्स आखून घेतला. तयार 6 आहेत, अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. असे 6.5 इंच घेऊन मी गोलाकार चौकोन बॉक्स आखून त्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे. गोलगळा आहे आपला. आता मोंढ्याचा जो चौकोन बॉक्स आहे ते आखून घेऊयात आधी. हे आता आपण पुढचा जो मोंढा आहे त्याचा आकार देऊन घेऊया. आपण मागच्या साईडचा 1.5 इंचावर दिला होता, तर हा 1 इंचावर द्यायचा आणि गोलाकार देऊन घ्यायचा. आपल्याला आता प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला बस पॉईंट घ्यायचा आहे. हे पहा, वरच्या साईडला टेप ठेवलेला आहे मी. शोल्डरच्या साईडला टेप ठेवून 11.5 इंचावर एक निशाणी केली आणि खालच्या साईडने 3.5 इंचावर एक केलेली आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले. आता हे जे आडवा आहे, आडवा टक्स 2 इंचाचा घ्यायचा आणि आडवा 2 इंचापासून वरी 2 इंच घेतले आणि हे पहा, जसा प्रिन्स कटचा मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे प्रिन्स कटचा आकार देऊन घेतला. एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेले. आता खालच्या साईडला मी अर्धा इंच वाढवलेली आहे. हे दोन्ही पॉईंट आपल्याला आपली जेवढी उंचीची रेष आहे त्या रेषेला आपल्याला हे दोन्ही रेषा जोडून घ्यायच्यात.
आता आपल्याला जो टक्स पॉईंट घेतलेला आहे आपण 2 इंचाचा, तेवढे 2 इंचाचे शिलाई मार्जिन आपल्याला मार्जिनच्या पुढे वाढवायचे आहे आणि वरच्या साईडला अर्धा इंच वाढवायचे आहे आणि अशी क्रॉसमध्ये रेष ओढून घ्यायची. आपले हे जे शिलाई मार्जिन आहे, आपण जो जॉईंट देतो तेवढी शिलाई मार्जिन आपल्याला इथं घेतलेली आहे आणि हे टक्स पॉईंटचं आहे ते आडव्या साईडला घेतलेले आहे. पहा आता जसे मी आखले आहे तसे पूर्ण कट करून घेणार आहे. प्रिन्स कट झाला, गळा झाला, मोंढा झाला, आपले पूर्ण आखून झाले. आता कट करून घेऊयात. आपल्याला आता गळ्याला उतार द्यायचा आहे अर्धा इंचाचा. गळ्याकडच्या साईडला अर्धा इंच घेऊन मी अशी क्रॉसमध्ये रेष ओढून कट करून घेतले. आपल्याला दोन्ही भागाला घ्यायचे आहे, पुढच्या आणि पाठीमागच्या साईडला. गळा मोठा आहे त्यामुळे गळ्याकडच्या साईडला उतार द्यायचा. तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करा. तुमच्या जर काही शंका असतील तर नक्कीच विचारू शकता आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने कट करता ही पद्धत मला नक्कीच कमेंट करून सांगा. आपले कट झालेले आहे. आता आपण बाही कट करूयात. आपली बाही छोटी आहे. डबल घडी घालून घेतली आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे ते मी आधी कट करून घेतले. आपण डबल घडी घातलेली आहे. आता त्याच्या परत अर्धी घालून घेतली, म्हणजे आता ही 4 पदरी घडी झालेली आहे. म्हणजे 2 स्लीव्ज निघतात आपल्या. तर 3.5ची स्लीव्ज आहे. जी बाही आहे ती 3.5ची आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच असे 4.5 इंचावर एक निशाणी केलेली आहे. आणि जो मोंड्याचा आर्महोलचा आकार आहे तो 2 इंचावर घेतला आणि मच्छी कटचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि जी स्लीवची लांबी आहे, बाहीची रुंदी जी आहे, रुंदी जी आहे ती मी 9.5 इंचाची घेतलेली आहे. ती व्हिडिओत आलेली नाही आहे दाखवण्यात. आता फिटिंगचे माप टाकायचे, दंडघेराचे माप टाकायचे, शिलाई मार्जिनचे टाकायचे आणि दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. खालील भाग अखंड आहे त्यामुळे मधोमध मी कट करून घेतले, म्हणजे आपल्या 2 स्लीव्ज निघतात. आपले 2 स्लीव्ज झाले. आपण आता जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेणार आहोत. कपड्यात जसे ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने ठेवून पूर्ण ब्लाऊज पीस मी कट करून घेते. चला, माझी पद्धत कशी वाटली आपण कटिंग होईपर्यंत मला नक्कीच कमेंट करा. आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला, यूजफुल वाटला तर एक लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.